नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आत्ता हे तिळाचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी 250 ग्रॅम तीळ घेतले, तेवढ्याच वजनाचं गूळ घेतलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे आणि हे गावरान तूप. एवढंच साहित्यात आपण मस्तपैकी तिळाचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी आत्ताच कढई गरम करण्यास ठेवत आहे आणि ह्यामध्ये थोडेसे शेंगदाणे मी भाजत आहे. शेंगदाणे मी ज्यादा नाही घेणार कारण तीळ आहेत माझे भरपूर. शेंगदाणे भाजून गरम होऊन ह्याचे टरफले निघायला लागलेले आहेत, त्यामुळे आता मी हे जास्त काही भाजत नाही, काढून घेते. आता गरम कढईमध्ये मी हे माझे घेतलेले पाव किलो तीळ घालते. आता हे पाव किलो मी तीळ गरम करायला घातलेले आहेत. हे एकदम तडतड तडतड भाजलं की काढून घ्यायचे. ह्याचा रंग पण थोडा थोडा सोनेरी रंगावर होत असतो, मग काढून घ्यायचे. मग चांगले भाजलेले असतात आणि फुगलेले पण असतात. हे बघा किती छान झालेले आहेत आणि टनटन असा तुटलीत असा आवाज पण यायला लागलेला आहे. एकदम छान भाजले गेलेले आहेत बघा. थोडासा कलर बी ह्याचा चेंज झालेला आहे. कलर चेंज व्हायचे भाजायचे म्हणजे खरपूस होत्यात आणि खाण्यास पण मस्त एकदम लागत असतं. छानपैकी बघा मस्त कलर ह्याला आलेला आहे. हे मी छानपैकी भाजून काढून घेतलेले. आता हे मी थंड होण्यासाठी ठेवत आहे. हे टर्पल असे काढणार आहे मी हे आणि परत मी खलबत्त्यावर माझ्या छोट्या खलबत्त्यावर मी बारीक करून घेणार आहे. एकदम मोठे मोठे असे बारीक करून घेणार आहे. हे गुळ मी पाव किलो एकदम बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मला 1 चमचा गावरान तूप घालायचं म्हणजे खाण्यास खूप टेस्टी येत असते. आता हे मी तळून घेणार आहे. हे मी आता एकदम मोठे मोठे बारीक करून घेणार आहे म्हणजे आपणा तिळाबरोबर खाताना शेंगदाणे छान लागते. हे बघा किती छान पैकी हे माझं पाक तयार झालेला आहे. पाक असाच करून घ्यायचा म्हणजे वड्या लाडू आपले एकदम छान बनतात. आता हे मी सगळं घालते ह्याच्यामध्ये. या बारीक करायचं. हे शेंगदाणे मी एकदम मोठे मोठेच कुटून घेतलेले ते पण घालते. ते सगळं मी एकजीव करून घेते आणि नंतर आपणास लाडू त्यावेळी सगळं दाखवते. हे माझं बघा सगळं मस्तपैकी मिश्रण तयार झालेलं आहे. हे मी 5 मिनिटासाठी थंड करण्यासाठी ठेवते आणि नंतर लाडू वळत्या वेळी आपणास सगळं दाखवते. हे बघा गरम गरमच असे ओळून घ्या. तुम्ही असे असे पण गोल गोल करू शकता तो असे असे. हे माझे मी सगळे करून नंतर आपणास दाखवते. हे माझे पावशेर तिळाचे लाडू करून झालेले आहेत. अजून बारीक केल्यानंतर अजून भरपूर लाडू होतील, पण हे लाडू माझे एकदम लहान लहान केल्यामुळे 30 लाडू झालेले आहेत आणि अजून याच्यापेक्षा लहान केले तर तुमचे 40-50 होऊ शकतात. पण एकदम छान आणि तोंडात घालताच असे विरघळणारे लाडू मी बनवलेले आहेत. हे लाडूचा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की करून पहा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा बघितल्या. थँक्यू.